हॅलो शार्दूल. हाय डार्लिंग, कसा आहेस? खूप कंटाळलोय ग. का? तुझी बायको नाहीये का तुझ्या बरोबर? प्लीज प्रियांका, ती माझी बायको आहे असं सगळे म्हणतात, पण मला नाही वाटत तसं. माझ्याच घरात असं परक असल्यासारखं वाटतंय मला. रात्री झोपही लागत नाही ग. खरंच? हो प्रियांका, बाबा गेल्यानंतर माझ्या जवळच्या फक्त दोनच व्यक्ती आहेत. एक म्हणजे तू आणि दुसरा हर्षवर्धन. तू तर आम्हाला साफ विसरलास. काय बातमी नाही, काय माहिती नाही, म्हणून मी फोन केला तुला. झालं तेवढं खूप झालं. साहेबांना सगळं कळलंय. थोडक्यात जीव वाचला माझा. आणि आता यापुढे मी काही केलं ना तर जाऊ दे. याचे परिणाम काय होतील माहिती ना तुला? हा, का व्हायचं ते होऊ दे, पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तो खैरमोडे एकदम पैसेवाला माणूस आहे. तुमचा फक्त वापर करून घेईल आणि प्रकरण अंगाशी आलं ना तर स्वतःला वाचवून घेईल आणि तुम्ही अडकाल. तू माझा विचार करू नकोस. आता जीव गेला तरी मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. आणि प्लीज कृपा करून मला पुन्हा फोन करू नका, समजलं? खैरमोडे गायब झाला की काय? त्याचा कुठेच कसा पत्ता लागत नाही. बहुतेक या माणसानं काहीतरी केलं असणार. आपणही गायब झालेलं बरं. पण त्याआधी हर्षवर्धनशी फोन करून त्याच्या मनात असलेला राग कुठेतरी दूर करायलाच पाहिजे. हर्षवर्धन भोसले साहेब, मला तुमचा नंबर पाठ आहे. चांगली कामं करतोयस सूर्यभान. माझी माणसं फोडतोस. चला, तू तर गद्दार निघालास. काय करणार साहेब, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. अच्छा, खैरमोडेने माझे कान भरले होते ना. सूर्यभान, जास्त शहाणपणा करू नकोस. आता मी सांगतोय तेवढं ऐक. तुला पैसे हवेत ना? खूप उपकार होतील. प्रियांकाला ओळखतोस? हो. प्रियांकाला सांग, मला तुमच्याकडून एका गोष्टीची गॅरंटी हवी आहे. गॅरंटी? आता कसली गॅरंटी हवी तुम्हाला? आपलं प्रोजेक्ट हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टपेक्षा जास्त चांगलं असायला हवं. हा, फक्त आपल्या घराच्या किमती हर्षवर्धनच्या फ्लॅटपेक्षा कमी असायला हव्या. तुम्हाला हे जर मंजूर असेल तर हे डील फायनल समजा. तू त्यांना या कामात मदत का नाही करत? मी? हो, म्हणजे तू त्यांना ऑफिसमध्येही मदत करतच होतास. तुला अनुभवही आहे. डॉक्टरांनी पण सांगितलं ना आधी. तू आता पूर्णपणे ठीक आहेस. शिवाय तू या कामात जर मन गुंतवलंस तर हर्षदाच्या आठवणीने जो त्रास होतो तोही कमी होईल. पण वहिनी, अगं माझं नो डिस्कशन. मी यांच्याशी बोलणार आहे. तुला मी आधीच सांगितलंय की माझ्या अखेरीस दुसरा कुठलाही पुरुष तुझ्या आयुष्यात आलेला मला आवडणार नाही. मी सहन नाही करणार. का नाही सहन करू शकत? मी तुमची प्रत्येक गोष्ट सहन केली, मग तुम्ही का नाही सहन करू शकत? कारण मी प्रेम करतो तुझ्यावर, जीवापाड. तो कशा करता आला होता इथे? तुम्हाला जायला सांगितलं ना. प्लीज जा. नाही शारदा, मी तुला सोडून नाही जाणार. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलंय. त्याचं वाचन करायचं. आज संध्याकाळी. नाही, आज नको. का? मी आज संध्याकाळी शॉपिंगला जाणार आहे प्रियांका बरोबर. तुला आता तसं व्हायला हवं जसं शार्दूलला आवडतं. कारण तुला आता त्याला तुझ्या जाळ्यात अडकवायचंय. तेव्हा त्याच्या आवडीचा विचार करायला हवा. बदल आता स्वतःला.